नमस्कार, मी चंद्रकांत महादेव भगत, माजी नगरसेवक, श्रीवर्धन नगर परिषद। 2009 साली तटकरे साहेबांचा कार्य बघून श्रीवर्धनच्या आमच्या विभागातील शिवसेनेची सर्व दारं मी त्यांच्यासाठी खुली केली आणि त्यांचा आत प्रवेश झाला। अतिशय जोमात उत्साहात त्यांचा आम्ही प्रवेश केला। आमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनीही त्या काळामध्ये खूपच श्रीवर्धनसाठी निधी आणला, त्यांचं कौतुक। 2012 मध्ये जेव्हा श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तेव्हा लोकांच्या आग्रहास्तव मी नगरसेवक म्हणून उभा राहिलो आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे श्रीवर्धन शहरामध्ये सर्वात जास्त मतं घेऊन मी विजयी झालो आणि 99% लोकांना अशी अपेक्षा होती की यानंतरचा नगराध्यक्ष मीच असेल। कारण मी जेव्हा राजकारणात गेलो तेव्हा लोकांच्या पुढे हेच सांगत होतो की मी राजकारणात धंदा म्हणून जात नाहीये, मी फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन प्रशासनाकडे आणि नाहीच झाले तर वरपर्यंत नेण्यासाठीच मी फक्त राजकारणात चाललो आहे। कारण सर्वसामान्यांचे प्रश्न किती ज्वलंत असतात आणि त्यांना होणारा त्रास हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आणि हीच गोष्ट मी तटकरे साहेबांना वारंवार सांगत राहिलो। परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा त्या काळात त्यावेळचे असणारे जे स्थानिक कार्यकर्ते होते त्यांना ही जाणीव होती की हा माणूस सर्वसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडेन स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि त्यामुळे तो आपल्याला उद्या डोईजड होईल। कदाचित त्यामुळे असेल तटकरे साहेबांनी त्यांचं म्हणणं ऐकलं। 99% लोकांच्या इच्छा होत्या त्या सगळ्यांना त्यांनी छेद देऊन एका माझ्या दुसऱ्या सहकार्याला नगराध्यक्ष केलं। मला त्याचं दुःख नाही, असू दे। मी तरीसुद्धा 5 वर्ष खूप निष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं आणि माझी निष्ठा आणि प्रामाणिकपणा इथे स्पष्ट सांगण्यासारखी नाही, पण तटकरे साहेबांना त्याची जाणीव आहे। पहिले 2.5 वर्ष माझ्या सहकार्याला नगराध्यक्षपद दिल्यानंतर पुढच्या 2.5 वर्षात 9 महिन्यात इतर नगरसेविकांना नगराध्यक्षपद दिलं, पण त्यात मी दिसलो नाही, त्याचंही मला दुःख झालं नाही। दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा एकदा जेव्हा दुसऱ्यांदा निवडणूक झाली आणि नगराध्यक्षपद दिलं गेलं त्यावेळेला मला साधं नगरसेवक पद पण दिलं गेलं नाही आणि मग माझ्या लक्षात आलं की पक्षाच्या ध्येय धोरणांच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी काम करतोय आणि ते पक्षाला आवडत नसावं। तरी मी थोडासा संयम ठेवला आणि 2024 पर्यंत तटकरे साहेबांनी खरोखरच खूप चांगला विकास श्रीवर्धनचा केला, यात दुमत नाही। आजही पुढे भविष्यात ते तसं करणार आहेत यातही मला शंका नाही, त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि आदर आहेच माझ्या मनामध्ये। पण स्थानिक लेवलला ज्या काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी मला आज योग्य वाटत नाहीत, म्हणून स्थानिक लेवलमध्ये आता ॲडव्होकेट अतुल चौगुले यांच्यासारखा एक अतिशय सक्षम सुशिक्षित माणूस आम्हाला गावाला नगराध्यक्षाची हवा आहे ह्याची जाणीव झाली। मग तो दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा असेल तरीही मला चालणार आहे आणि म्हणून त्याच्या समर्थनासाठी मी हा राजीनामा दिला आहे। नमस्कार।